नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आजचा पहिला प्रश्न बघा. जनगणना 2027चे ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? तर ऑप्शन पहिलं पहा, सचिन तेंडुलकर. दुसरं ऑप्शन आहे सुदर्शन पटनायक. तिसरं ऑप्शन आहे शरद कमल आणि चौथं ऑप्शन आहे रोहित शर्मा. तर याचं करेक्ट उत्तर आहे सुदर्शन पटनायक. तर सुदर्शन पटनायक हे कोण आहे हे बघूया आपण. आणि बाकीचे जे लेटेस्ट ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, जे महत्त्वाचे आहे ते आपण बघूया. तर बघा, जे सुदर्शन पटनायक आहे ते जनगणना 2027चे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. लक्षात ठेवा, प्रश्न 100% विचारणार आहे. प्रसिद्ध वाळू शिल्पकारा 2027च्या जनगणनेचे दूत म्हणून निवड. तर ते प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर शेफाली वर्मा हरियाणा महिला आयोगाचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. महिला सक्षमीकरणासाठी क्रिकेटपटू शेफाली वर्माची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकर बघा, सामाजिक आणि सरकारी उपक्रम. सचिन तेंडुलकर UN रोड सेफ्टीचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, म्हणजे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी मास्टर ब्लास्टर यांची निवड. आणि आपले रोहित शर्मा बघा, ICC T20 वर्ल्ड कप 2026ची महत्त्वाची निवड साठी ते ब्रँड ॲम्बॅसिडर होते. क्रीडा क्षेत्रातील दिग्गज आणि त्यांचे ब्रँड क्रिकेट स्टोअर्स नवी पदे. ठीक आहे. आणि बाकीचे महत्त्वाचे जे आहे ते आपण बघू शकता. शरद कमल जे आहे ते टेबल टेनिससाठी आहे. आणि प्रश्न क्रमांक दुसरा पहा, संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? आता कोण घोषित केलं हे महत्त्वाचं आहे. जे संयुक्त राष्ट्रसंघ आहे हे 2026 वर्ष कोणतं वर्ष म्हणून घोषित केलं आहे? तर बघा, पहिलं ऑप्शन आहे भरड धान्य वर्ष म्हणून. ऑप्शन 2 आहे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून. ऑप्शन 3 आहे हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून. आणि रेंजलँड पशुपालन वर्ष म्हणून. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे रेंजलँड पशुपालन वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने. तर संयुक्त राष्ट्रसंघानेच 2023, 24, 25 आणि 26 हे वर्ष जे आहे ते कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे ते बघा. तर बघा, भरड धान्य वर्ष हे 2023 केलेलं होतं. 2024 हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून केलेलं होतं. आणि 2025 हे वर्ष हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलं होतं. आणि 2026 जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ते रेंजलँड पशुपालन वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, PM सूर्यघरमध्ये प्रथम क्रमांकावर असणारं राज्य कोणतं आहे? तर पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र. दुसरं ऑप्शन आहे मध्य प्रदेश. तिसरं ऑप्शन आहे आंध्र प्रदेश. चौथं ऑप्शन आहे उत्तर प्रदेश. आणि याचं करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्र. तर PM सूर्यघर मध्ये प्रथम क्रमांकावर पहिल्या स्थानावर आहे महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 पहा, कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन 1 आहे राजू बाविस्कर. ऑप्शन 2 आहे डॉक्टर दिलीप धोंडके. ऑप्शन 3 आहे डॉक्टर भालचंद्र नेमाडे. ऑप्शन 4 आहे विनोद नारायण कुलकर्णी. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजू बाविस्कर. ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट उत्तर आहे. तर राजू बाविस्कर यांना कोणत्या साहित्यासाठी हे पुरस्कार मिळाला आहे ते पण महत्त्वाचं आहे. तर काळ्या निळ्या रेषा म्हणून त्यांचं साहित्य कोणतं? काळ्या, इथं काल्या झाला आहे, काळ्या निळ्या रेषेसाठी हे पुरस्कार मिळालेला आहे. मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर डॉक्टर दिलीप धोंडगे यांना मिळालेला आहे. साहित्यभूषण पुरस्कार पद्मश्री डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला आहे. आणि मराठी भाषा संवर्धक पुरस्कार हा विनोद नारायण कुलकर्णी यांना मिळालेला आहे. तर बघा, त्यांची जी आत्मकथा आहे ती काळ्या निळ्या रेषा आहे. आणि पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे यावल्या. त्यानंतर 2025चा साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा इंग्रजीसाठी कोणाला मिळालेली आहे ते पण महत्त्वाचं आहे. तर नवतेज सरना यांच्या क्रिसमस स्प्रिंग या पुस्तकाला मिळालं आहे. जर इंग्रजी विचारलं तर काय आहे? क्रिसमस स्प्रिंग हे पुस्तकाचं कवर आहे, बघू शकता, लक्षात पण ठेवू शकता. आणि हिंदीसाठी जर विचारलं तर आहे हिंदी क्षेत्रातून ममता कालिया यांना त्यांच्या जीते जी
अलाहाबाद या आत्मचरित्रासाठी मिळाले. बघू शकता पुस्तकाचं कवर आणि हा त्यांचा फोटो आहे. जितेजी इलाहाबाद म्हणून ममता कालिया यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. 2026चा ऑस्कर विजेता चित्रपट कोणता? ऑप्शन 1 आहे वन बॅटल आफ्टर अदर, दुसरा ऑप्शन आहे वेपन्स, तिसरा ऑप्शन आहे सेन्सर्स आणि चौथा ऑप्शन आहे हॅमनेट. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे 2026चा ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे वन बॅटल आफ्टर अदरला. तर बघा, वन बॅटल आफ्टर अदरला सर्वाधिक 6 पुरस्कार मिळाले आहे. पुरस्कार संख्या बी लक्षात ठेवा. ते कोणते कोणते मिळाले बघा. मायकेल बी जॉर्डन सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून वन बॅटल आफ्टर अदर या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शकासह 6 ऑस्कर जिंकले. त्यानंतर मायकेल बी जॉर्डनच्या सेन्सर्स या चित्रपटाने 16 नामांकनानंतर 4 ऑस्कर पुरस्कार मिळालेले. त्यानंतर पुढे बघा, ऑस्कर विजेता यादी बघून घ्या यावर्षीची. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट वन बॅटल आफ्टर अदर, दुसरं जे आहे सर्वोत्तम दिग्दर्शक आहे पॉल थॉमस अँडरसन वन बॅटल आफ्टर अदर या चित्रपटासाठीच. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता मायकेल बी जॉर्डन सेन्सरसाठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे जेसी बकले हॅमनेटसाठी. सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता शॉन पेन वन बॅटल आफ्टर अदरसाठी आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री म्हणून यामी मॅडिगन वेपनसाठी. सर्वोत्तम मूळ पटकथा म्हणून पुरस्कार मिळाला रायन कुगल सेन्सरसाठी आणि सर्वोत्तम रूपांतरित पटकथा पॉल थॉमस अँडरसन वन बॅटल आफ्टर अदरसाठी. सर्वोत्तम ॲनिमेटेड चित्रपट कॅप ऑफ डेमन हंटरसाठी आणि सर्वोत्तम चित्रपट संपादन वन बॅटल आफ्टर अदर आणि सर्वोत्तम निर्मिती डिझाईन फ्रँकस्टाईनला मिळालेला आहे. तर हे होते 2026चे ऑस्कर पुरस्कार विजेते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. डेली मॉर्निंगला 7 वाजता आपल्या या चॅनलवर चालू घडामोडी आपण घेऊन येत असतो. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.